महाड रायगड मार्गावर असलेल्या मोहोपरे गावाच्या हद्दीत सोनगडाच्या पायथ्याशी शिवकालीन पादुका सापडल्याने इतिहासप्रेमींसह ग्रामस्थांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे। महाडपासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या सोनगड किल्ल्याच्या पायथ्याशी पुरातन दगडी पादुका सापडल्याची माहिती समोर आली आहे। विशेष म्हणजे याच ठिकाणी 100 वर्षांपूर्वी हनुमंताची एक मूर्ती देखील सापडली होती। त्यामुळे या भागाचा ऐतिहासिक वारसा मोठा असल्याचं ग्रामस्थ सांगतात। सोनगड हे शिवकालीन काळात किल्ले रायगडाच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचं ठिकाण होतं। येथे अनेक ऐतिहासिक वास्तू आजही अस्तित्वात आहेत। आता या पादुका सापडल्याने इतिहासाचा नवा पैलू उलगडण्याची शक्यता आहे। माझं नाव सुरेश नथुराम पाटील। आम्ही मोपरे गावचा रहिवासी आहे। आमचा गाव हा ऐतिहासिक गाव आहे की आमच्या गावाच्या हद्दीमध्ये टेलनी किल्ला, सोनगड किल्ला हा टेलनी किल्ला महाराजांचा आहे आणि महाराजांचा टेलनी किल्ला असून हत्ती तलाव आहे। हत्ती तलाव शंकराचं मंदिर आहे, तिथं महाराज दर्शन घ्यायला यायचे आणि आमचे गांधारी नदीच्या काठीवरती हा मोपरे गाव आहे, ऐतिहासिक गाव आहे। आम्हाला पूर्वी आमच्या पूर्वजांनी सांगितल्याप्रमाणे इथं मारुतीची मूर्ती ह्याच जागेवर होती आणि या जागेवर ती पूर्वजांनी नेऊन तिथं स्थापना केली आणि ते मारुतीचं मंदिर आता आमच्या दर्शनासाठी तो आमचा उपलब्ध आहे। मोठा मंदिर बांधलेला आहे। या मंदिरामध्ये चैत्रे होते, हनुमान जयंती होते आणि सप्ताह होतो। गेले आता नवमीला, माघ शुद्ध नवमीला आम्ही सप्ताह केलेला आहे। 1-4 दिवस झाले त्याच्या आणि असा आमचा मोपरे गाव आहे। आणि ही जो पादुका इथं आहे ही आमच्या इथं ही आदिवासी लोक काटे काढायला येते होती, फाटी आणि बकरे घेऊन येत असताना त्यांच्या निदर्शनात आल्यानंतर त्यांनी आमच्या ग्रामस्थांच्या कानावर घातली आणि कानावर घातल्यानंतर थोडी गावामध्ये याची चर्चा चालली म्हणून आम्ही आज सकाळी याच ठिकाणी आलो होतो आणि येऊन जी परिस्थिती काय ते आम्ही पाहिलेली आहे। त्याच्यानंतर ग्रामस्थ सगळे मोठ्या संख्येने येऊन तिथं थोडी साफसफाई केली आणि आम्ही ग्रामस्थ मंडळी सगळी परत इथं आता संध्याकाळी आलेली आहोत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।